कार्यकारी निर्माता हा नक्की काय काम करतो बुवा? बरं, कार्यकारी पण लिहिलेलं आहे, निर्माता पण लिहिलेलं आहे. बरं त्या सिनेमाला नावांच्या लिस्टमध्ये निर्माता म्हणून पण एक वेगळं नाव येतं, कार्यकारी निर्माता म्हणून पण वेगळं नाव येतं. नक्की हा माणूस असतो कोण? काय करतो? त्याचं काम काय? हा प्रश्न आमच्या बऱ्याच प्रेक्षकांना आहे. तर त्याबद्दल काय सांगाल? हे तू जो आत्ता प्रश्न विचारला ना, हा मला फार वर्षांपूर्वी माझ्या एका निर्मात्याने विचारला होता, की जेव्हा सगळं चित्रपट पूर्ण झालं आणि त्याने माझं नाव स्क्रीनवरती बघितलं कार्यकारी निर्माता म्हणून. त्यावेळेस तो मला म्हणला, "अरे प्रवीण, सगळे पैसे मी लावलेत, सगळा खर्च मी केला आणि तू निर्माता म्हणून नाव कसं काय लावलं तुझं?" मग त्यांना मी हेच उत्तर दिलं, की काय असतं, की कार्यकारी निर्माता म्हणजे निर्मात्याच्या बिहाफ ऑफ निर्मात्याच्या बाजूने निर्मात्याच्या चौकटीमध्ये बसून सगळं चित्रपट पूर्ण करून घेणे, पहिली गोष्ट म्हणजे. काय होतं, की प्रत्येक प्रोजेक्ट जो असतो, त्याचं एक बजेट ठरलेलं असतं आणि 2 बाजू असतात त्याच्यामध्ये. एक तर टेक्निकल बाजू असते आणि क्रिएटिव्ह बाजू असते. आपण दिग्दर्शकाला कॅप्टन ऑफ द शिप असं म्हणतो. हं. पण तेवढ्याच महत्त्वाचं जर कुठली पोस्ट असेल याच्यामध्ये, तर ती कार्यकारी निर्मात्याची असते. कारण दिग्दर्शक हा क्रिएटिव्ह लेव्हलला विचार करून त्याच्या पद्धतीने चित्रपट पडद्यावर साकार करण्याचा प्रयत्न करतो आणि ते करत असताना ज्या वेगवेगळ्या बाजू असतात, जर आपण ती चौकट अशी म्हटली निर्मात्याची, तर त्यातला एक कोन येतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बजेट. हं. दुसरी बाजू येते सर्व टीममधला असलेला समन्वय. तिसरी बाजू येते, की चित्रपटाच्या बजेटमध्ये अतिशय उत्तम पद्धतीने सगळ्यांकडनं काम करून घेणे आणि शेवटची म्हणजे चौथी बाजू येते, ती चित्रपट निर्मिती पश्चात जे डिस्ट्रिब्युशन असेल, वितरण असेल, वेगवेगळ्या ठिकाणून येणारा इन्कम सोर्स असेल, तो कसा येऊ शकेल, काय केलं पाहिजे चित्रपट झाल्यानंतर, या सगळ्यांबद्दलचा योग्य तो सल्ला निर्मात्याला देणे आणि त्याला आवश्यक असलेला चित्रपट त्याच्या बजेटमध्ये पूर्ण करून देणे, बरोबर. ही सगळ्यात महत्त्वाची बाजू जी असते, ती या कार्यकारी निर्मात्याची असते.